नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सामान्य लोकांचा विजय आहे. आमच्या मतदारसंघामध्ये तरुण, महिला, वयोवृद्ध माणसं सगळ्यांनी आमच्या नम्रतेला 100% साथ दिलेली आहे. नम्र वागणे आणि ज्येष्ठांचा आदर करणे ही आमची पहिल्यापासून संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा हा विजय आहे. भारतीय जनता पार्टीचा हा विजय आहे. तळागाळात असलेली भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीने केलेली विकासाची सामाजिक कामं त्यातनं हा विजय झालेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य दिलं. किंबहुना जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं लीड देऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जयराज पाटलांना विजयी केलं. याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं आणि सर्व मतदारसंघातल्या जनतेचा आभार व्यक्त करतो. पंचायत समितीसाठी शुभमला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी प्रसाद दिला. म्हणजे तरुण युवकांच्यासाठी, नम्र युवकांच्यासाठी लोकांनी दिलेली एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून राजकारणाची दिशा इथून पुढं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं करू, यात काही शंका नाही. लोकांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत, नम्र आहोत. आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत एकदा त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचा आयडॉल आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आदरणीय मोदीजींच्या विकास पर्वाला ह्या सर्वसामान्य जनतेची खूप चांगली साथ मिळालेली आहे. आणि जयराजनं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी खूप कष्ट घेतले आणि हा विजय खेचून आणलाय. अक्षरशः खूपच आनंद होत आहे आमच्या फॅमिलीला. बापूंच्या नंतर आमच्या फॅमिलीत आम्ही हे जागा उभा राहिले आणि त्यात त्यांना यश मिळालेलं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सगळे सहकारी सोबत आहेत, सगळे ग्रामस्थ सोबत आहेत आणि 13 गावातील सगळ्या कार्यकर्त्यांचं मी विशेष आभार मानते. आमच्या महिला ग्रुपचं मी विशेष आभार मानते. सर्वांच्या सहकार्यानं आणि श्रमानं, हा अधिक परिश्रमानं हा विजय आम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि जयराज माझा खूप चांगलं काम करेल ही तुम्हा सगळ्यांना ग्वाही देते मी. विजयाचं सेलिब्रेशन कसं असणार दादांचं? सेलिब्रेशन असणार, सगळे 13 गावातले कार्यकर्ते असणार, फॅमिली असणार, पै पाहुणे असणार, सर्व तळागाळातले लोक असणार विजयाचं सेलिब्रेशन करायला. हा सर्वांचा विजय आहे, हा जयराजचा एकट्याचा विजय नाही, हा सगळ्या सहकाऱ्यांचा विजय आहे, 13 गावातल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आणि विशेषतः मला सांगायला आवडेल की माझ्या सुनबाईने सुद्धा खूप कष्ट घेतलेला आहे. त्या स्वतः डॉक्टर आहेत पण खूप प्रचार केलेला आहे. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी, महिला भगिनी, सगळ्यांनी, नातवंडांनी, सगळ्यांनी छान प्रचार केला आणि त्याला यश मिळालेलं आहे. मी देवाचे आभार मानते आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते. हा विजय कामेरी जिल्हा परिषदेतील 13 गावातील जनतेचा विजय आहे. लोकांनी दिलेलं प्रेम आणि विश्वास याचा विजय आहे. दादा ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या ह्याच्या प्रचाराच्या निमित्तानं तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचले, त्यांचा विश्वास आणि प्रेम संपादन केलं आणि त्याचाच आजचा हा दिवस आपल्याला बघायला मिळतो. आजचा विजय त्याचाच फळ आहे. आणि आमच्या महिलांचं आणि दादांच्या पाठीशी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मला विशेष आभार मानायचं आहे. कित्येक अडचणी आल्या प्रचाराच्या दरम्यान, पण माझी महिलांची टीम माझ्यासोबत अतिशय खंबीरपणे उभा राहिली. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता माझ्या अगोदर त्या माझ्यासोबत तयार असायच्या आणि त्याचंच हे फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. आणि मला आमच्या दादांचा आणि शुभम पाटलांचा विजय अतिशय चांगल्या मताधिक्यानं झालाय आणि याबद्दल मला खूप आनंद आहे. पण आमची ऐतवडेची सीट थोडक्या मतांनी गेली, त्याबद्दल मला दुःख होत आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.